गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण कॉमन ह्युमन डिसीजेस हा कॉन्सेप्ट बघणार आहोत. कॉन्सेप्ट नंबर 10.3. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की ब्लड ग्रुप सिस्टीम बघितली होती. आपण आर एच फॅक्टर बघितला होता. ए बी ब्लड ग्रुप सिस्टीम आहे. ए ब्लड ग्रुप, बी, ए बी आणि ओ. ब्लड ग्रुप एकतर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. जर पॉझिटिव्ह असेल तर अँटीजन डी आहे. जर निगेटिव्ह असेल तर अँटीजन डी म्हणजे रिसेस फॅक्टर ॲबसेंट आहे. ब्लड ग्रुप निगेटिव्ह. आपण हे बघितलं होतं. आपण इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस हा HDN ह्युमॅलिटिक डिसीज ऑफ द न्यू बॉर्न हा डिसीज बघितला होता की याच्यामध्ये आईचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असतो, पप्पांचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असतो आणि होणारं जे बाळ आहे हे वडिलांच्यावरती गेलेलं असतं ब्लड ग्रुपच्या बाबतीत आणि त्या बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असतो. मग आईचा ग्रुप निगेटिव्ह आहे, बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं आईची जी इम्युनी सिस्टीम आहे ही अँटीजन डी म्हणजे बाळाचा जो अँटीजन डी आहे त्याच्या अगेन्स्ट काय तयार करते? अँटीबॉडीज तयार करते. इथं अँटीजन अँटीबॉडीचं युद्ध होतं आणि एकतर आई एकतर बाळ किंवा दोघांचाही ह्याच्यामध्ये जीव जाऊ शकतो. दॅट इज इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस हा डिसीज आपण बघितला. वेगवेगळ्या ॲक्सिडेंटमध्ये हिमोरेज होतो, मोठा ब्लडचा लॉस होतो आणि त्यावेळीसुद्धा ब्लडची डिमांड असते. तर ब्लड मॅचिंग करूनच आपण ब्लड एकमेकाला देणं घेणं अपेक्षित आहे, हे तुम्हाला माहिती असावं. आणि थोडंसं एक्स्ट्राचं इन्फॉर्मेशन सांगतो की जर आपल्याला 18 वर्ष पूर्ण असतील तर आपण रक्तदान करायला हरकत नाही आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मी आत्तापर्यंत 5 ते 6 वेळा रक्तदान केलेलं आहे. तुम्हीसुद्धा रक्तदान करू शकता. फक्त रक्तदान करताना आपली तब्येत मुळात चांगली पाहिजे. जर आपल्यालाच रक्ताची गरज असेल तर आपण रक्त काय दुसऱ्याला देऊ शकत नाही. रक्तदान जर केलं तर नवीन रक्त तयार होतं असा काही जर गैरसमज असेल की एकदा रक्त गेलं की गेलं, असं काही नाही आहे. साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये तेवढं रक्त पटकन परत तयार होतं. तर सगळ्यांनी रक्तदान करायला हरकत नाही आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत 10.3 कॉमन ह्युमन डिसीजेस. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा की आत्तापर्यंत सगळं बघितलं. हेल्थ म्हणजे काय, इम्युनिटी म्हणजे काय, ब्लड ग्रुप सिस्टीम कशी असते, हे सगळं आपण बघितलं पाहिलं. आज आपण बघणार आहोत की कॉमन ह्युमन डिसीजेस माणसाला कुठले कुठले होतात. मलेरिया आपल्याला होतोच. आत्तासुद्धा मलेरियाचे पेशंट आपल्या कम्युनिटीमध्ये भरपूर आहेत. डास असतील तर मलेरिया ठरलेला आहे. पुन्हा सगळ्यांना माहिती आहे की अमिबायासिस म्हणजे डिसेंट्री, जुलाब लागणं. कुठलं तर आपण जर खराब पाणी पितो आणि ह्या खराब पाण्यामध्ये एंटा अमिबा हिस्टोलाटिका नावाचा अमिबा असतो. हा जर अमिबा आपल्या पोटामध्ये आला तर आपल्याला डिसेंट्री लागते. तर हे ठरलेलं आहे. म्हणजे डिसेंट्री, जुलाबचे पेशंट आपल्या कम्युनिटीमध्ये भरपूर आहेत. सर्दी, त्याला आपण कॉमन कोल्ड असं म्हणतो. कॉमन कोल्डचे पण पेशंट ठरलेले आहेत. सर्दी ही आपल्याला वर्षातून 3-4 वेळा 5-6 वेळा होते. लहान मुलांतर कायम सर्दीच असते. तर असे जे भरपूर डिसीज आहेत की जे कम्युनिटीमध्ये भरपूर आहेत किंवा भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, तर त्या डिसीजना आम्ही काय म्हणतो आहे? कॉमन ह्युमन डिसीजेस. तर आपण टॉपिकच्या इंट्रोडक्शनला पाहिलं होतं की डिसीजचे वेगवेगळे टाईप आहेत. काही डिसीज कंजेनायटल आहेत, काही ॲक्वायर्ड डिसीज आहेत, काही कम्युनिकेबल आहेत, काही नॉन कम्युनिकेबल आहेत. ठीक आहे. सो डिसीज इज डिफाईन्ड ॲज कंडिशन ऑफ अ डिस्टर्ब ऑर डिरेंज फंक्शन ऑफ वन ऑर मोर ऑर्गन ऑर ऑर्गन सिस्टीम ऑफ द बॉडी. एखादा ऑर्गन, एखादी ऑर्गन सिस्टीम ही डिस्टर्ब होणं, डिजनरेट होणं, खराब होणं म्हणजेच डिसीज असं यांनी म्हटलेलं आहे. कॉज ड्यू टू द इन्फेक्शन. मग हे काम होतं, हे ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन का इन्फेक्ट होते, का डिस्टर्ब होते? ड्यू टू इन्फेक्शन. इन्फेक्शनमुळे होतं. डिफेक्टिव्ह डाईट ऑर हेरिडिटी. डिफेक्टिव्ह डाईट म्हणजे जर आपण एखादा आहार चुकीचा घेतला तर आपल्याला विषबाधा होते. शिळं खाल्लं, दॅट इज डिफेक्टिव्ह डाईट ऑर हेरिडिटी. काही असे डिसीज आहेत की ते अनुवंशिक आहेत. आता मी शिंकलो, याचा अर्थ ही जी लक्षणं आहेत ही सर्दीची आहेत. लक्षात आलं का? नंबर 1. किंवा मला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी आहे, डस्ट पार्टिकलची. शिंकणे ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्नीझिंग. काय म्हणतात? स्नीझिंग. ठीक आहे, असू दे, आपण पुढे बघणार आहोत. सो इन्फेक्शन, डिफेक्टिव्ह डाईट, हेरिडिटी. ऑल ह्युमन डिसीज कॅन बी ब्रॉडली कॅटेगराइज्ड इन टू कंजेनायटल डिसीज अँड ॲक्वायर्ड डिसीज. आता बघा, कंजेनायटल
जे डिसीज आपल्याला जन्मापासून प्रेझेंट असतात तर आम्ही म्हणतो कंजेनायटल डिसीज. मे बी कॉज बाय जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी और मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, म्हणजे काय आपल्या बॉडीमध्ये जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहेत, चयापचयाची क्रिया आहेत, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो, किंवा जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी जन्मजातच अनुवंशिक आपल्याला ते प्रॉब्लेम असतात. दे मे बी परमनंट अँड वेअर प्रॅक्टिकली इनक्युरेबल. हे आपण हे डिसीज अगदी मरेपर्यंत परमनंट असतात किंवा आपण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली काहीतरी बदल करू शकतो. हावेवर मॉडर्न रिसर्च हॅज हेल्प टू क्युअर सम इनबॉर्न डिसीज थ्रू जीन थेरपी, एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी. जे पूर्वी ह्याच्यावरती इलाज नव्हता कंजेनायटल डिसीजवरती, तर त्याच्यामध्ये आज आम्ही मेडिकल फील्ड त्याच्यावरती मात केलेली आहे. तर आम्ही 2 टेक्निक आता सध्या लॉन्च केलेत. त्यातली पहिली आहे जीन थेरपी. जीन थेरपी म्हणजे काय बघा, त्याला तो प्रॉब्लेम जेनेटिक आहे, अनुवंशिक आहे, तर त्याचे जीन्स रिप्लेसमेंट करतो आहे आपण विथ द हेल्प ऑफ जीन थेरपी. काहींच्यामध्ये एन्झाईम प्रॉब्लेम असतात. एन्झाईममध्ये एक टिपिकल एन्झाईम सिंथेसाइज होत नाही, तर एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी, जे रॉंग एन्झाईम तयार होणार आहेत ते आम्ही रिप्लेस करतो आहे विथ द हेल्प ऑफ एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी. ह्या 2 थेरपी महत्त्वाच्या आहेत बाळांनो, जीन थेरपी आणि एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी. पुढं पाहूया आपण ॲक्वायर्ड डिसीजेस. The acquired disease develop after birth and can be subdivided into communicable or infectious disease. B. Non-communicable or non-infectious disease. आता ॲक्वायर्डमध्ये 2 आहेत. एक म्हणजे कम्युनिकेबल, जे कम्युनिटीमध्ये गेल्यावरती आपल्याला कम्युनिकेशन केल्यावरती होतात, त्याला संसर्गजन्य रोग असं मी म्हणतो. त्यातला असं कोविड-19 कोरोना व्हायरस हा कम्युनिकेबल आहे मित्रांनो, म्हणून आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये जायचं नाही आहे. सो कम्युनिकेबल ऑर इन्फेक्शियस डिसीज, लगेच पटकन इन्फेक्शन होतं. व्हायरल डिसीजेस आपण त्यांना शक्यतो म्हणतो. आणि सेकंड जो आहे नॉन कम्युनिकेबल ऑर नॉन इन्फेक्शियस डिसीज, की जे कम्युनिकेबल म्हणजे संसर्ग जो होतो हा कम्युनिटीमध्ये असल्यावरती एकमेकाला हात लावल्यावरती होत नाही आहे, त्याला आम्ही काय म्हणतो आहे, नॉन कम्युनिकेबल ऑर नॉन इन्फेक्शियस डिसीज. द डिसीज विच आर ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अनदर हेल्दी पर्सन आयदर डिरेक्टली और इनडायरेक्टली आर नोन ॲज कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीज. समजतंय? ठीक आहे. मलेरिया अँड अदर डिसीज विच आर बी स्टडीड इन दिस चॅप्टर वी आर एक्झाम्पल्स ऑफ दिस डिसीज दॅट इज कम्युनिकेबल. द डिसीज that cannot be transmitted from infected person to another healthy one either directly or indirectly are known as non-communicable. That is non-infectious disease. Cancer and deficiency disease are this type. आता कॅन्सर एकाला झाला आहे आणि 100 जण आहेत, त्याच्यामध्ये एक पेशंट कॅन्सर आहे, तर त्या 99 लोकांना काही धोका नाही आहे कॅन्सर होण्याचा, कारण का हा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. एकाच्यामध्ये विटॅमिन सीची डिफिशियन्सी, एकामध्ये विटॅमिन बीची आहे, तर ती डिफिशियन्सी दुसऱ्याला होत नाही, कारण का ह्याच्यामध्ये इन्फेक्शन हा प्रकार काहीही नाही आहे. दॅट इज डिफिशियन्सी डिसऑर्डर. हे नॉन कम्युनिकेबल क्रायटेरियामध्ये येत असतो. कम्युनिकेबल डिसीज आर कॉज बाय पॅथोजन. आता जे कम्युनिकेबल म्हणजे काय, जे आपण ज्यावेळी कम्युनिकेशन करतो एकमेकाबरोबर, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, त्यावेळी काही व्हायरसेस, काही बॅक्टेरिया, काही फंगी, काही हेल्मेंथिस्वर्म एक्सेट्रा हे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन एकमेकाला इन्फेक्शन करू शकतात. हे जे सगळे डिसीज कॉझिंग एजंट आहेत ना ऑर्गॅनिझम, ह्यांना आम्ही काय म्हणतो आहे, पॅथोजन. एखादा ऑर्गॅनिझम त्याच्यामुळे जर डिसीज होत असेल तर त्याला आम्ही काय म्हणतो आहे, पॅथोजन. बघा मी काय म्हणतो आहे, अमिबा, एंटामिबा जर तुमच्या बॉडीमध्ये आला आणि तुम्हाला अमिबायसिस हा डिसीज झाला, इथं एंटामिबा हा काय झाला, पॅथोजन झाला. नंबर 1. नंबर 2, ठीक आहे. टायफॉईड झालं तुम्हाला, टायफॉईड. मग टायफॉईड कोणामुळे होतो, तर साल्मोनेला टायफी नावाची एक बॅक्टेरिया आहे, ही ज्यावेळी तुमच्या बॉडीमध्ये येणार आहे दुसऱ्या बॉडीमधून, त्यावेळी तुम्हाला काय झाला, टायफॉईड झाला. एखाद्या हेल्दी व्यक्तीमध्ये किंवा नॉर्मल पर्सनमध्ये HIV व्हायरस आला, ठीक आहे, तर त्याला काय होणार आहे, एड्स हा डिसीज होणार आहे. तर जो ऑर्गॅनिझम त्याच्यामुळं काहीतरी डिसीज होतो आहे टिपिकल पर्टिक्युलर, त्याला आम्ही काय म्हणतो आहे, पॅथोजन. पॅथोजन मीन व्हॉट्स, डिसीज कॉझिंग एजंट. ओके, सिम्पली डिफाईन ॲज डिसीज कॉझिंग एजंट, दॅट इज पॅथोजन. मेनी pathogen use another organism, the vector, to reach us. आता हे खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे बरं का. 2013 का 14ला MPCमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा असते आपली, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता
की मलेरिया कंसामध्ये हिवताप हा डिसीज कुणामुळे होतो. बघा प्रश्न काय होता, मलेरिया म्हणजे हिवताप हा डिसीज कोणामुळे होतो. आणि खाली 4 ऑप्शन होते. त्यातला पहिला ऑप्शन होता पाण्यामुळे होतो. नंबर 2 म्हणजे वॉटर. सेकंड होता मॉस्किटो म्हणजे मच्छर ढास. तिसरा होता प्लाझ्मोडियम स्पेसीज असा तिसरा ऑप्शन होता. आणि चौथा ह्या सर्वांच्यामुळे होतो. ठीक आहे, ऑल ऑफ दी अबव. बघा वॉटर म्हणजे पाण्यामुळे होतो, मॉस्किटोमुळे होतो, प्लाझ्मोडियम स्पेसीजपासून होतो. चौथा काय होता, वरील 3 पर्यायांच्यामुळे होतो. 99% लोकांनी ह्याचं उत्तर असं लिहिलं की मॉस्किटोमुळे होतो. ठीक आहे, तर मित्रांनो मलेरिया हा डिसीज आता आपण बघणार आहोत. मलेरिया हा डिसीज मॉस्किटोमुळे होत नाही. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. नावाचा व्यक्ती आहे की ज्याला मलेरिया झालेला आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या ब्लडमध्ये मलेरिया पॅथोजनचे काय आहेत, एग्ज आहेत किंवा तो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. मग इथं व्हेक्टर ही एक एजन्सी आहे. ही एजन्सी काय करते, इकडचा प्लाझ्मोडियम तिकडे नेते. बघा मॉस्किटो आला, व्यक्तीवरती आला, त्याच्या हातावरती बसला, त्याची सोंड त्यानं आत इंजेक्ट केली, आत घुसवली, पेनिट्रेट केली, त्यातलं ब्लड सगळं इंजेक्ट केलं. आणि हे ब्लड इंजेक्ट करून म्हणजे बघा मॉस्किटोमध्ये आत्ता तो प्लाझ्मोडियम आहे. मॉस्किटोला मलेरिया कधीही होत नाही. आणि हा व्यक्तीवरून बी व्यक्तीकडे गेला आणि बी व्यक्तीमध्ये काय केलं त्यानं, ती सोंड पेनिट्रेट केली. आता मॉस्किटोला सवय आहे, ज्यावेळी हा दुसऱ्यामध्ये सोंड घुसवतो तर आधीचं त्याच्यामध्ये थोडंसं हे करतो. आणि त्यामुळं काय झालं की व्यक्तीमधलं थोडंसं ब्लड बी व्यक्तीमध्ये गेलं. आणि त्याचवेळी ॲट द सेम टाईम बी व्यक्तीमध्ये काय गेले, तर ते प्लाझ्मोडियमचे पॅथोजन त्याच्यामध्ये गेले. आणि व्यक्तीकडून बी व्यक्तीकडे काय झाला, मलेरिया शिफ्ट झाला. कुणा थ्रू झाला, तर मॉस्किटोमुळे झाला. मॉस्किटो ही जी एजन्सी आहे, इकडून तिकडं करणे, तिकडून तिकडं करणे, इकडून इकडं करणे, ह्या एजन्सीला आम्ही काय म्हणतोय, व्हेक्टर. काय म्हणतोय, व्हेक्टर. सो मेनी पॅथोजन्स यूज अनदर ऑर्गॅनिझम द व्हेक्टर टू रिच अस. अजून व्हेक्टर म्हणून कोण काम करतं, काही ढेकणं करतात, त्याला बेडबग म्हणतो आम्ही. काही माशा करतात, हाऊसफ्लाय तुम्हाला माहिती आहे, कुठेही बसतात, कुठल्याही हॉटेलवरच्या पदार्थावर जातात आणि ते पदार्थ जर आपण उड्यावरचे खाल्ले तर आपल्यालासुद्धा भरपूर डिसीज होण्यासाठी त्यांना काय मिळते, जागा मिळते. म्हणून लक्षात ठेवा, व्हेक्टर जे आहेत ह्या व्हेक्टरवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या आजूबाजूला ढास असणं हे बरोबर नाही आहे. These vectors actually parasites which are regularly come across. Parasite is an organism that lives on the body of another organism and derives its nutrient from that host organism. आणखीन एक आहे कॉन्सेप्ट पॅरासाईट. आता पॅरासाईट म्हणजे काय बघा, पॅरासाईटला आपण मराठीमध्ये म्हणतो बांडगुळ. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या वरती, त्याच्या बॉडीच्या वरती किंवा त्याच्या बॉडीच्या आत दुसरा ऑर्गॅनिझम म्हणजे दुसरा जीव जगत असतो. आणि त्या जीवामध्ये जे न्यूट्रिशन्स आहेत किंवा त्याला जे मिळणारं जे अन्न आहे ते सगळंच हा खात असतो. असेल का, अशा ऑर्गॅनिझम आम्ही काय म्हणतोय, पॅरासाईट. जसं आपल्या इंटेस्टाईनमध्ये वेगवेगळे जंत असतात, ॲस्केलेमेंथिस, प्लॅटिहेल्मिंथिस मधले काही ऑर्गॅनिझम असतात. ॲनिमलच्या म्हणजे जे जनावर आहेत, घोडा आहे, डॉग आहे, यांच्या बॉडीवरती पिसवा असतात, गोचिड असतात म्हशींच्या ह्याच्यावरती, मेंढींच्या ह्याच्यावरती. तर हे सगळे पॅरासाईट म्हणून काम करतात. ते बॉडीच्या वरती असतात म्हणून त्यांना आम्ही म्हणतोय एक्टो पॅरासाईट. काही बॉडीच्या आत असतात त्यांना आम्ही काय म्हणतोय, एंडो पॅरासाईट. ठीक आहे. सो पॅरासाइट्स आर टू कॅटेगरीज. एक्टो पॅरासाईट फॉर एक्झाम्पल बेडबग, आता ढेकणं ही वरती असतात बॉडीच्या वरती. आणि एंडो पॅरासाईट फॉर एक्झाम्पल प्लाझ्मोडियम. म्हणजे आता आपण मलेरिया बघणार आहोत, इज अ प्रोटोझोअन एंडोपॅरासाइट ऑफ द मॉस्किटो व्हेक्टर अँड ह्युमन बीइंग. समजलं. म्हणजे आता आपण वेगवेगळ्या कॉन्सेप्ट बघितला, व्हेक्टर बघितलं, पॅरासाइट बघितलं, पॅथोजन बघितलं, डिसीजचे 2 टाईप बघितले. आता आपण बघणार आहोत कम्युनिकेबल डिसीज बघितलं, नॉन कम्युनिकेबल डिसीज बघितलं. जर आपल्याला कम्युनिकेबल डिसीज जर आपल्याला अवॉइड करायचे असतील तर आपल्याला कम्युनिटी अवॉइड करावी लागेल, हे लक्षात घ्या.
आता पहिला आपण बघूया डिसीज मलेरिया. आता मलेरिया ह्याला मराठीमध्ये आपण म्हणतो हिवताप. हिवताप म्हणजे ह्याच्यामध्ये पहिलं लक्षण आहे बघा ताप. जर का तुम्हाला सारखा सारखा ताप येत असेल, म्हणजे ताप येतोय, आत्ता ताप आला, बरोबर 48 तासानं पुन्हा ताप आला, 2 दिवसानं पुन्हा जरा बरं वाटतंय, पुन्हा ताप आला, की समजायला हरकत नाही की तुम्हाला काय झालं आहे, मलेरिया झाला आहे. तर ते डॉक्टरांचं लक्ष पाहिजे की ताप येतो आहे, ताप जातो आहे, परत 2 दिवसानं ताप येतो आहे, काही वेळा 3 दिवसानं ताप येतो आहे, बरोबर आहे, पुन्हा जातो आहे, किंवा काय काय वेळी 22 तासामध्ये येतो आहे, परत जातो आहे, परत बॉडी गरम होते, घाम येतो आहे, पुन्हा त्याला नॉर्मल वाटतं आहे. तर लक्षात ठेवा, हे जे लक्षण आहे हे लक्षण म्हणजे मलेरियाचं आहे, हिवतापाचं आहे. आणि हा जो मलेरिया आहे हा मलेरिया कुणामुळे होतो, तर प्लाझ्मोडियम नावाचा प्रोटिस्ट आहे, एक ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामुळे होतो. आणि हा प्लाझ्मोडियम इकडून तिकडं आणि तिकडून इकडं कोण येतं, तर व्हेक्टर मॉस्किटो हा नेत असतो. लक्षात. सो इट इज अ व्हेक्टर मॉस्किटो बॉर्न इन्फेक्शियस डिसीज कॉज बाय प्रोटिस्ट. लक्षात ठेवा, प्लाझ्मोडियम हा किंगडम प्रोटिस्टामधला मेंबर आहे. लक्षात का, म्हणजे हा कुणामुळे होतो, तर प्रोटिस्ट प्लाझ्मोडियममुळे होतो. आता प्लाझ्मोडियम एमध्ये आहे, तो बीमध्ये जातो, सीमध्ये जातो, डी व्यक्तीमध्ये जातो विथ द हेल्प ऑफ व्हेक्टर. आता इथं जे व्हेक्टर आहेत ह्या फिमेल मॉस्किटो आहेत. तुम्हाला मी सांगितलं होतं एकदा, मेल कधीही सँगिव्होरस नसतो, तो कधीही ब्लड सक करत नाही, ते सगळे व्हेजिटेरियन आहेत, प्लांट ज्यूसवरती ते जगतात. आणि सगळ्या ज्या फिमेल आहेत ह्या फिमेल काय करतात, रक्त शोषतात, त्यालाच आम्ही काय म्हणतो, दे आर सँगिव्होरस. देर आर 4 species of Plasmodium as P. vivax, P. ovale, P. malari and P. falciparum. खाली दिलेला चार्ट आहे बघा, टेबल 10.4 बघा. स्पेसिस ऑफ प्लाझ्मोडियम म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मलेरिया झाला, एकतर तो 4 प्रकारचा असणार आहे. एक तर तो प्लाझ्मोडियम, पी फॉर प्लाझ्मोडियम, व्हायवॅक्सपासून होणार असणार, पी मलेरियापासून होणार, पी म्हणजे प्लाझ्मोडियम ओवेली आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. आता इथं ही 4ही जी नावं आहेत ही तुमची पाठच पाहिजेत. ही सायंटिफिक नावं आहेत, नंबर 1. नंबर 2, पी फॉर प्लाझ्मोडियम हे सगळ्यांच्यामध्ये कॉमन आहे. जीनस प्लाझ्मोडियम, स्पेसिस मात्र इथं काय आहेत, वेगवेगळ्या आहेत, डिफरंट आहेत. हे समजून घ्या. प्रत्येकाचं स्पेलिंग, प्रत्येकाचा इन्क्युबेशन पिरियड. आता बघा, आज माझ्यामध्ये बरोबर आज 10 वाजता आज 10 वाजता माझ्या बॉडीमध्ये प्लाझ्मोडियमची एंट्री झाली विथ द हेल्प ऑफ मॉस्किटो, विथ द हेल्प ऑफ व्हेक्टर मॉस्किटो. तर बरोबर हा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्सची एंट्री आज 10 वाजता जर माझ्या बॉडीमध्ये झाली, तर आजपासून बरोबर 14 दिवसामध्ये तो माझ्या बॉडीमध्ये काय होतो आहे, एंट्री केलेला म्हणजे आफ्टर एंट्री तो काय होतो आहे, इन्क्युबेट होतो आहे, म्हणजे तो डिसीज करण्यासाठी भाग पडतो आहे. मग हे जे 14 दिवस आहेत, ह्या 14 दिवसामध्ये मला कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसणार नाहीत, मी नॉर्मल म्हणूनच जगतो आहे. पण 15व्या दिवशी मात्र मला ताप येतो आहे, बरोबर आहे. म्हणजे जर तुमच्या बॉडीमध्ये पी व्हायवॅक्स आला तर त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे हा किती दिवस आहे, 14 दिवस. म्हणजे डिसीज झाल्यापासून डिसीजची लक्षणं सुरू होईपर्यंतचा जो काळ आहे, ह्या काळाला आपण काय म्हणतो आहे, इन्क्युबेशन पिरियड. हाय फिवर आफ्टर 48 hours इंटरवल. आणि 14 दिवसानंतरनं दर 48 तासानं, म्हणजे 48 तासानं ताप येणार, पुन्हा बरं वाटणार, पुन्हा 48 तासानं ताप येणार, मग पुन्हा बरं वाटणार. असं जर होत असेल तर 100% समजायला हरकत नाही की तो कोण असणार आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स तो असणार आहे. नेक्स्ट बघा, प्लाझ्मोडियम मलेरी. ह्याचा इन्क्युबेशन पिरियड मात्र जास्त आहे, 28 दिवस आहे, 28 days. 28 दिवस हा तुमच्यामध्ये इन्फेक्शन करणार आहे. 28 दिवस तुम्हाला कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसणार नाही आहेत. हा त्याच्यातला मोठा पिरियड आहे, 28 days. आता जर नीटला हा प्रश्न विचारला की सगळ्यात कुठल्या प्लाझ्मोडियमचा इन्क्युबेशन पिरियड हा लेंदी आहे, तर तुम्हाला ऑफकोर्स उत्तर देता आलं पाहिजे प्लाझ्मोडियम मलेरी. नीटचे क्वेश्चन कसे असतात बघा. आता हे जे सिम्पटम्स काय आहेत बघा, फिवर येतो आहे सगळ्यांच्यामध्ये, हिव ताप हा ठरलेला आहे, पण हा 72 तासाने येतो आहे, 3 दिवसाने येतो आहे. ओके.
पी ओव्हेली, आता जो पी ओव्हेली आहे प्लाझ्मोडियम, ह्याचा इन्क्युबेशन पिरियड 70 डेज आहेत. म्हणजे 17 दिवस मला कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसणार नाही आहेत. तो ते 17 दिवसामध्ये त्याच्यामध्ये इन्क्युबेट होईल आणि ह्याच्यामध्ये दर 2 दिवसानं ताप येतो आहे 48 हावर्सनं. आणि लास्ट आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. ठीक आहे, ह्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे हा कमी आहे, 12 डेज, 12 दिवस आहे. हाय फिवर ॲट इरेग्युलर इंटरवल बिटवीन 22 to 48 हावर्स. ह्याच्यामध्ये एकदम ताप जास्त येतो आहे आणि वेगवेगळे इंटरवल येतो आहे. म्हणजे एक 10 तासानं आला, 12 तासानं आला, 18 तासानं आला. म्हणजे बरं वाटते, पुन्हा नॉर्मल, पुन्हा ताप एकदम जास्त येतो आहे, पुन्हा कमी. ठीक आहे, असं सारखं जर असेल तर तो कोण आहे? प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. ज्यावेळी मला ताप यायला लागला आहे तर मी काय करतो आहे, डॉक्टरांना वाटतं आहे की मलेरियाची लक्षणं, डॉक्टर काय म्हणतात, तुम्ही ब्लड चेकला द्या पॅथॉलॉजीमध्ये. मग मी माझं ब्लड दिलं आणि बरोबर एक तासाभरात रिपोर्ट येतो आहे की तुम्हाला मलेरिया झाला आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये दिलेलं असतं तर तो कोण आहे? व्हायवॅक्स आहे, मलेरिया आहे, ओव्हेले की फॅल्सिफेरम आहे. समजलं? आता ओव्हेली आहे, औषधं वेगळी असतात. मलेरिया आहे, कंटेंट वेगळं असतं. ठीक आहे, म्हणजे डॉक्टरांना पण समजलं जातं की मलेरिया कुठल्या प्रकारचा झालेला आहे. समजते? ओके. काही डॉक्टर तर अगदी सिम्पटम्सनं ओळखतात की नाही हा व्हायवॅक्स आहे, नाही हा फॅल्सिफेरम आहे. ताप असा अधूनमधून येतो जातो डॉक्टरांना कळतं आहे फॅल्सिफेरम आहे. लक्षात का? तर हे जे आहे हे म्हणजे मलेरिया. इथं तुम्हाला ही जी 4 नावं आहेत ही पाठ पाहिजेत. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम ओव्हेली, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम, हा चार्ट. ठीक आहे, आता इन्क्युबेशन पिरियड आणि पॅटर्न ऑफ हाय फिवर. हाय फिवर त्याला कसा येतो आहे, ठीक आहे, ह्याचा पॅटर्न. हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे नीटसाठी, स्टेट बोर्डसाठी आणि CETसाठी. पुढे बघूया 4 टाईप्स ऑफ मलेरिया, सायन्स अँड सिम्पटम्स. आता डॉक्टर कसे ओळखतात किंवा तुम्ही स्वतः कसं ओळखू शकता की तुम्हाला मलेरिया झाला आहे? Symptoms of malaria begins to appear about 7 to 15 days after the bite of infective mosquito. जे तुम्हाला मॉस्किटो चावणार आहे त्यानंतर 7 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला हे समजणार आहे. द इनिशियल सिम्पटम्स आर फिवर. पहिलं लक्षण म्हणजे ताप येणं, हेडेक, डोकं दुखणार आहे, डोकं असेल तर डोकं दुखणार, चील अशी थंडी भरणार आहे, और मे बी डिफिकल्ट टू रिकग्नाइज ॲज मलेरिया. ठीक आहे, आणि पटकन आपल्याला लक्षात येत नाही ना की ताप आला आहे, डोकं दुखतं आहे, थंडी वाजायला लागली, एकदम हुडहुडून थंडी भरते, तर मलेरिया झाला आहे असं पटकन आपल्याला समजत नाही. द क्लासिकल सिम्पटम्स ऑफ मलेरिया इज अ सायक्लिक ऑकरिंग ऑफ हाय फिवर फॉलोड बाय स्वेटिंग अँड सडन शिवरिंग. काय होतं बघा, सायक्लिक क्लासिकल सिम्पटम काय बघा, मलेरिया म्हणजे एक ठरलेलं आहे की ताप येतो, पुन्हा काय होतं, स्वेटिंग होतो, घाम येतो आणि पुन्हा लगेच थंडी पडायला लागते. ह्या जर सायकली हा जो एपिसोड आहे हा सारखा होत असेल 6-7 तासाला, तर एव्हरी डे टू और 3 डेज, 2 दिवसांनी 3 दिवसांनी जर सारखं होत असेल तर समजायला हरकत नाही की काय झालं आहे, मलेरिया झालं आहे. ओमेटिंग आणि कन्व्हर्जन. ओमेटिंग हा प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळतो, कन्व्हर्जन हा सुद्धा प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळतो आहे. आर्थराजिया, जॉईंट पेन, जिथं जॉईंट आहेत ते दुखायला लागतात. ॲनिमिया ड्यू टू रप्चरिंग ऑफ RBC. ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे मलेरियामध्ये, मलेरियाचा जो पॅथोजन आहे हा RBCना रप्चर करतो, मारून टाकतो, त्यामुळं रक्त कमी व्हायला लागतं. हिमोग्लोबिन म्हणजे ब्लडमधलं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते वाढायला लागतं. हिपॅटोमेगाली, त्या व्यक्तीचं लिव्हर मोठं व्हायला लागतं, लिव्हर एनलार्जमेंट. हिपॅटो म्हणजे लिव्हर, मेगॅली म्हणजे मोठं होणं. रेटिनल डॅमेज, काहींच्यामध्ये जर सिव्हिअर म्हणजे ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली नाही तर डोळेसुद्धा त्यांचे डॅमेज होऊ शकतात. सेरेब्रल मलेरिया, ब्रेन, ते इन्फेक्शन ब्रेनपर्यंत पण जाऊ शकतं. हे सगळे त्याचे काय आहेत, लक्षणं आहेत. त्यामुळं ताप आला तर ताप गेला, पुन्हा ताप आला, थंडी हुडहुडून भरायला लागली, हे जर एपिसोड सारखे व्हायला लागले तर पटकन तुम्ही डॉक्टरांना कन्सर्न व्हा. त्यांना सांगा की बहुतेक मलेरियाची लक्षणं आहेत. त्या डॉक्टरांना पण ते पटकन समजलं पाहिजे, तितकं त्यांचं नॉलेज पाहिजे आणि तुम्ही पटकन ब्लड चेक करून मलेरियाची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली पाहिजे. आता मलेरिया होऊ नये म्हणून पहिली काळजी घेणं म्हणजे काय की आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या गावामध्ये स्टॅग्नंट वॉटर बॉडी नसली पाहिजे की जिथं पाणी साठलं आहे. जर गटर्स असतील तर लक्षात ठेवा, गटर्सवरती काय पाहिजेत,
म्हणजे गटर पॅक्स पाहिजेत किंवा त्याच्यावरती फरशी पाहिजे की जेणेकरून तिथं ढास बाहेर एक्सपोज होता कामा नाही. हे जे ढास आहेत हे ढास पाण्यामध्ये अंडी घालतात आणि 4 ते 5 दिवसानंतर त्या अंड्यामधून ढास बाहेर पडतात आणि त्यामुळं मलेरियाचं, डेंग्यूचं प्रमाण, चिकनगुन्याचं प्रमाण थोडंसं वाढलं जातं. पुढे बघूया आपण मोड ऑफ ट्रान्समिशन. आता मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये द प्लाझ्मोडियम इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अदर थ्रू अन इन्सेक्ट वेक्टर फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटो. आता इथं जात दिलेली आहे मॉस्किटोची, स्पेसिस दिलेली आहे फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटो. ॲनॉफिलिस जातीचा जो मॉस्किटो आहे त्याच्यापासून आपल्याला डेंग्यू मलेरियाचे चान्सेस जास्त आहेत. वेन इन्फेक्टेड फिमेल ॲनॉफिलिस सक द ह्युमन ब्लड इट मे ट्रान्सफर स्पोरोझाइट्स टू ह्युमन सर्क्युलेशन. ठीक आहे. आता हा जो मोड ऑफ ट्रान्समिशन हा प्रकार आहे, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल हे 3 पॅरामीटर राहिलेले आहेत. हे 3 पॅरामीटर आणि ही वरची 10.15 ही जी डायग्रॅम आहे ही आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.